सुधारित अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 21 जुलैला तिसऱ्यांदा फेर आरक्षण काढण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालय आणि पंचायत समिती सभागृहामध्ये दुपारी 12:30 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यापूर्वी ओबीसी गटातील वाढलेल्या 4 जागांसाठी करवीर, शाहूवाडी, आजरा आणि राधानगरी या 4 तालुक्यांमध्ये सरपंच पदाचं आरक्षण काढलं होतं. मात्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार अधिसूचनेत बदल झाल्यानं आधीची अधिसूचना आता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचं आरक्षण काढण्यात येणार आहे. राज्यातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 27% आरक्षण कायम ठेवून आरक्षण काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, आजरा, शाहूवाडी आणि राधानगरी या 4 तालुक्यांमधील सर्वसाधारण गटातील सरपंच पदाचं आरक्षण प्रत्येकी एका जागेनं कमी होऊन नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये वाढवण्यात आलं होतं. त्यानुसार 1 जुलैला या 4 तालुक्यांमध्ये सरपंच पदाचं आरक्षण काढण्यात आलं. मात्र राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागानं सर्वच तालुक्यांना नव्यानं ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सूचना पाठवली आहे. यानुसार जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 1026 गावांमधील सरपंच पदाचं आरक्षण 21 तारखेला नव्यानं काढण्यात येणार आहेत. 1026 ग्रामपंचायतींसाठी कशा पद्धतीनं सरपंच पदासाठी आरक्षण असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अनुसूचित जातीसाठी एकूण 138 जागा, त्यापैकी 69 महिला आरक्षण असेल. अनुसूचित जमातीसाठी 7 जागा, त्यापैकी 4 महिला. नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी एकूण 277 जागा, त्यापैकी 139 महिला. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 604 जागा आरक्षित होतील, त्यापैकी 302 महिलांसाठी आरक्षित असेल.